प्राध्यापक गोखले सरांनी शिवाई विद्याप्रसारक मंडळाच्या संस्कार पब्लिक स्कूलला मनापासून शुभेच्छा दिल्या. एज्युकेशन कुठेही वाया जात नाही कोणत्याही पद्धतीने. म्हणजे तुम्हाला नोकरी करायची असो किंवा काय धंदा करायचा असतो, शिक्षण ही अन्न वस्त्र एवढी आवश्यक गरज आहे. आणि आता सगळ्याच लेवलला हे मान्य केलं गेलेलं आहे. एज्युकेशन आणि हेल्थ, मगाशी मी जो उल्लेख केला होता अमर्त्य सेनांच्या ह्याच्या कॅपॅबिलिटी, नुसतं उत्पन्न वाढवून उपयोग नाही, त्या मटेरियल वेल्थचा तुम्ही उपयोग कसा करताय, उपयोग करण्याची तुमची क्षमता किती आहे ह्याच्यावर विकास अवलंबून असतो. आणि ती क्षमता विकसित होण्यासाठी एज्युकेशन आणि अशा स्वरूपाच्या शाळा हव्यात. सध्या काय झालं आहे आमच्याकडे की शाळा, कॉलेजेस आणि इवन प्रायव्हेट कोचिंग क्लासेस हे ओव्हर क्राऊडेड आहेत. त्यामुळे तिथून खऱ्या अर्थाने शिक्षण मिळत नाही. त्या स्मॉल बॅचेसमध्ये जेव्हा हे होईल तेव्हा खरं शिक्षण लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि त्या दृष्टीने या शाळांना महत्त्व आहे. सेंट अँजेलोचे श्री राजेश अँजेलो यांनी देखील आधुनिक शिक्षणाची शालेय शिक्षणाशी कशा प्रकारे सांगड घालता येईल याविषयी मार्गदर्शन केलं. इन्फ्रास्ट्रक्चर आजच्या तारखेला शिक्षणामध्ये फार महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. गुड इन्फ्रास्ट्रक्चर, गुड एन्व्हायरमेंट आणि गुड टीचर्स या तिन्ही गोष्टींचा जर समावेश झाला तर नक्की इट विल बी अ ब्रिलियंट लर्निंग एक्सपिरियन्स फॉर एव्हरी स्टुडंट. आणि इन्फ्रास्ट्रक्चर बेस एज्युकेशनची काळाची गरज आहे आता, आणि इट इज अ गुड स्टेप टुवर्ड्स दॅट डायरेक्शन. सर्वात वैशिष्ट्य म्हणजे सुधाबाईंनी इथे तिन्ही वर्ग लक्षात ठेवलेले आहेत: गरीब वर्ग, मध्यम वर्ग आणि उच्च वर्ग. तिन्ही शाळा म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की शाळेंचा मॉल यांनी इथे उभारलेला आहे सुधाबाईंनी. आणि आय एम शुअर ठाण्याच्या लोकांना या इमारतीचं, या संस्थेचं भरपूर लाभ होईल, भरपूर फायदा होईल. अनेक वर्षे बालरोगतज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसायात असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू सौ स्नेहलता देशमुख यांनी अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपलं भाषण फुलवत नेलं आणि उपस्थित पालकवर्गाला, शिक्षक वृंदाला विचारात टाकलं. पुन्हा एकदा विद्यार्थी व्हावं आणि शाळेत बसावं असंही शाळा बघून वाटतं, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. शिवाई विद्याप्रसारक मंडळाच्या शाळेमध्ये आज माझा येण्याचा योग आला आणि खरोखरच मन तृप्त झालं असंच नाही म्हणत, पंचेंद्रिय तृप्त झाली. कारण अनेक नवीन उपक्रम इथे पाहायला मिळाले. या शाळेमध्ये नुसतंच शिक्षण नाही आहे तर सर्वांगपूर्ण शिक्षण आहे. म्हणजे डोकं, हात, पाय, मेंदू सगळ्याची एकत्रितता या शाळेमध्ये आहे. कारण इथे नुसतं वर्गामध्ये शिकवत नाहीत तर मॉडेल्सच्या मार्फतही आपण निरनिराळे प्रयोग त्यांना दाखवतो. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टींना जी आपल्या शारीरिक क्षमता लागते ही शारीरिक क्षमता निर्माण करण्याकरता इथे स्पोर्ट्स अकॅडमी आहे. तेव्हा असं म्हणतात की साहित्य, संगीत, कला विहीना साक्षात पशुपुच्छ विषाणहीना. तसे इथे साहित्य आहे, संगीत आहे, कला आहे, व्यायाम आहे, योग आहेत. या सगळ्याची एकत्रितता करून या शाळेने एक उच्च स्थान गाठलेले आहे. आणि मला वाटतं इथे शिकायला येणाऱ्या प्रत्येक मुलाला एक आदर्श नागरिक बनता येईल. कारण आज जी गरज आहे राष्ट्राची आपल्या, ती नुसतीच शिक्षणाची म्हणजे वाचनाची गरज नाही आहे, लेखनाची गरज नाही आहे, तर सबंध शरीर म्हणजे अतिशय उत्तम नागरिक होण्याची गरज आहे. आणि हेच संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. संस्कार या शब्दाला इंग्रजीमध्ये दुसरा पर्यायी शब्दच मला कधी सापडत नाही. पण संस्कार म्हणजे मॉरल, संस्कार म्हणजे व्हॅल्यूज, संस्कार म्हणजे सगळं एकत्रीकरण. तेव्हा हे संस्कार धन आपण या शाळेमध्ये देतोय. म्हणून या शाळेचं मनःपूर्वक अभिनंदन. एवढंच जाता जाता वाटतं की पुन्हा लहान व्हावं आणि या शाळेमध्ये शिकावं. यावेळी शिवाई विद्याप्रसारक मंडळाच्या कार्यात खारीचा वाटा उचलून संस्थेच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या अनेक मंडळींचा सत्कार करण्यात आला.
संस्कार पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल श्री खंडू शिरसाट यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. First of all, I feel very happy, proud and fortunate that I am principal of this Sanskar Public School, and being a founder principal, I have a lot of opportunities here to develop a school as a whole school, a complete school where I can make complete personalities, because this is a need of time that with academics we need to develop children in non-academic areas like sports and cultural activities. We have got one unique project called Learn with Nature, which is on Yeur Hill. Academics is a backbone of the school, so there I am not going to compromise with the education of the students. Along with that, I have included lot of activities in my school calendar. Throughout the year, I have kept 2 periods in a week for activities. Children will have exposure for all these activities, sports, through the medium of SPPM Sports Academy, which is also inaugurated with my school. So these all avenues which are open for the children, they will help them to find out their own potential, give outlet to their own talent and realize their own potential for themselves. शिवाई विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकर चव्हाण यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या भविष्यातील वाटचालीविषयी सूतोवाच केलं. त्यांच्या भाषणाला उपस्थितांकडून मनमुराद दाद मिळाली. आणि ही शाळा चालू करण्यामागे किंवा ही शाळा काढण्यामागे उद्देश एवढाच आहे की ह्या विभागाची ही गरज आहे. आज माझ्याकडे माझी ऑलरेडी मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड या दोन्ही शाळा चालू होत्या. SSC मुलं त्या शाळेमध्ये आहेत. परंतु ज्या हिशोबाने विभागाचा विकास झाला आहे, डेव्हलपमेंट झाली आहे, त्या हिशोबाने CBSE बोर्ड, ICSE बोर्ड ह्या बोर्डाची सुद्धा या विभागामध्ये गरज आहे. म्हणून मी या वर्षापासून CBSE बोर्ड सुरू केलेलं आहे. कारण पुष्कळच्या पालकांच्या, नागरिकांच्या माझ्याकडे तक्रारी आल्या होत्या की भाई तुझी शाळा आहे तर तुझ्या शाळेमध्ये CBSE बोर्ड तरी चालू कर. कारण ट्रान्सफरच्या केसेस या भरपूर येतात. कारण आज दिल्लीवरनं बदली होऊन इकडे आले की त्यांना त्या पद्धतीचं शिक्षण नाही मिळत. CBSE पॅटर्नच हा ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही मुलं गेली किंवा कुठल्याही पालकाची ट्रान्सफर झाली तर त्यांच्या मुलावर अन्याय होत नाही. त्या CBSE पॅटर्नचं शिक्षण या भारतामध्ये सर्व शाळा आहेत, त्यामुळे ते त्यांना उपलब्ध होतं. म्हणून मी ही शाळा सुरू केलेली. संस्कार पब्लिक स्कूलच्या CBSE अभ्यासक्रमाची सुरुवात मान्यवर मंडळी आणि पालक वर्गाच्या साक्षीने झाली. अशा या भव्य समारंभाचं सूत्रसंचालन सौ मेधा जोगळेकर यांनी केलं, तर वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली. सुजलां सुफलां